मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळण्याच्या घटनेवरनं राजकारण तापलंय। मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही घटना सरकारचं अपयश असल्याची टीका केलेली आहे। त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देताना दरड सरकारने कोसळवलेली नाही असं म्हणत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल अशी ग्वाही दिलेली आहे। एक भाषण मुख्यमंत्र्यांचं व्हायरल होते आणि त्यामध्ये ते म्हणाले होते की 250 किलोमीटरच्या वेगाने जरी वारे आले तरी त्या मिसिंग लिंकला काय होणार नाही। पण सुरुवातीच्या पहिल्या पावसातच मिसिंग लिंकची जी परिस्थिती आहे ती संपूर्ण देशाने पाहिलेली आहे। प्रश्न विचारायला आलो की उत्तरं देण्याऐवजी आम्ही कसे देशविरोधी आहोत, आम्ही कसे आम्हाला पाकिस्तानला कसं पाठवलं जावं या बाबतीमध्ये बोललं जातं। 7,000 कोटी ज्या वेळेला तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर खर्च करता आणि त्याच्यानंतर ही घटना घडते, सांगितलं गेलं दरड कोसळली गेली, जर फक्त दरड कोसळली नाही गेली तर दरडसाठी बांधलेला जी वॉल आहे ती पण तुटून ते सगळं बाहेर आलंय। याचा अर्थ एक खूप मोठा फेल्युअर आहे। मला काही याच्यात फार टीका करणाऱ्याबद्दल बोलायचं नाही, पण समजून घेतलं पाहिजे दरड कोसळलाय। हा दरड काय आम्ही जाऊन कोसळला होता? दरड कोसळला, त्यांनी ते डॅमेज झालं, दुरुस्त होईल। काही बांधकाम होत असताना 1 वर्ष 1.5 वर्ष हा त्या ठिकाणी काही नादुरुस्त झाला तर दुरुस्त करून त्याचा पिरियड असतो, म्हणूनच त्याची डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणतो आपण। बांधकामामध्ये बांधकामात काही त्रुटी राहून गेली 1 वर्षामध्ये टेक ओव्हर करता येतं, ती टेक ओव्हर केली आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये एवढा कांगावा करणे, दरड कोसळला की आम्ही आणलं दरड आहे का? दरड कोसळला आता पावसाने, त्याची आम्ही तातडीने दखल घेतली, तातडीने मिसिंग लिंक चालू केला आहे।